हं. पर्सनल आणि प्रोफेशनल. राइट. आणि ते आर सिम्बायोटिक म्हटलं की लक्षात येतं एकमेकांना पूरक कसे आहेत. आवश्यक. बरोबर आहे. आणखीन त्याच्यात काय झालं की त्या दशकात एक इंजिनियर मुलगी हं. की इट्स अ व्हेरी मेल डॉमिनेटेड फील्ड हं. करिअरमध्ये टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग राइट. आपण ज्याला स्टेम म्हणतो सध्याच्या होय, दिवसात. होय. तर म्हणजे त्यावेळेस मला वाटलं होतं की खूप मला अमेरिकेत बायका माझ्यासारख्या मिळतील. हां. पण आय वॉज सो डिसल्युजन्ड हं. की जवळजवळ 74 सालापर्यंत हं. अमेरिकेतल्या बायकांना क्रेडिट कार्ड किंवा त्यांचं बँक अकाउंट मेल को सायनर असल्याशिवाय काढता येत नव्हतं. अमेरिकेत काढता येत नव्हतं. 74 सालापर्यंत ओह येत नव्हतं. माय गॉड! आणि नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत विनया गोरे. नमस्कार. यश. आणि विनया गोरेंनी आत्ता रिसेंटली आपल्या सगळ्यांच्या करता एक छान पुस्तक आणलेलं आहे आणि ते त्यांच्या अनुभवामधून आणलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे फाइंडिंग माय कोर, राईट? आणि आय थिंक तुम्ही यू टेल द पीपल जितकं या पुस्तकाबद्दल, कारण मला असं वाटतं जे काही पुस्तक मी पाहिलं त्याच्यातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की स्ट्रगल प्रत्येक जण करतो, पण त्या स्ट्रगलकडे कसं पॉझिटिव्हली पाहायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक संधीचं सोनं कसं करायचं हे मला वाटतंय पुस्तक वाचताना बऱ्याच लोकांना कळू शकतं. सो प्लीज सांगा. थोडीशी माझी बॅकग्राऊंड सांगते पुस्तक. प्लीज. तर मी सांगलीला वाढले आणि सांगली सारख्या शहरातून मी इंजिनियर होऊन भारताबाहेर पडले. राईट. तर गेली 50 वर्ष आपलं बोलताना म्हणालो होतो तसं की सांगलीतून मी आम जिप्सिंग अराउंड द वर्ल्ड सांगलीपासून. आणि मी 1976 साली बी मेकॅनिकल पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी युरोपमध्ये गेले, अमेरिकेत गेले, एशियामध्ये काम केलं. राईट. म्हणजे भारताबाहेर आता मला जवळ 50 वर्ष झाली. फंटॅस्टिक. आणि बी केल्यानंतर मी मग MS आणि MBA केलं. तर मी असं म्हणेन की आतापर्यंत मी जवळजवळ 15 देशात काम केलं. आणखीन त्यातला भारत हा कधीच नव्हता. भारताबाहेरचे 15 देश, युरोपमधले 10, एशियामधले 5 आणि अमेरिका. आणि त्यामुळे मी भाषा शिकत गेले. ओके. महत्वाचं भाषा आणि प्रत्येक देशाचं बिझनेस कल्चर शिकत गेले. म्हणजे इट्स रिटन अँड अनरिटन बिझनेस कल्चर. मग ते काही वेळेला भाषेशी संबंधित असेल, काही वेळेला मोरेज अँड टॅबूज अँड डूज अँड डोंट्स प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात. राईट. ते शिकत गेले. आणि हे जे पुस्तक आहे ते म्हणजे माझा 70 वर्षाचा प्रवास, 70-72 वर्षाचा प्रवास. राईट. कॉर्पोरेट आणखीन पर्सनल. कारण पर्सनल मध्ये मग आउटडोअर ऍडव्हेंचर्स किंवा युनिक ट्रॅव्हल्स. आणि त्याच्यातनं माझ्या लक्षात आलं की इट्स अ सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, पर्सनल आणि प्रोफेशनल. राईट. आणि ते आर सिम्बायोटिक म्हटलं की लक्षात येतं एकमेकांना पूरक कसे आहेत. आवश्यक. बरोबर आहे. आणखीन त्याच्यात काय झालं की त्या दशकात एक इंजिनियर मुलगी की इट्स अ व्हेरी मेल डॉमिनेटेड फील्ड करिअरमध्ये टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आपण ज्याला स्टेम म्हणतो सध्याच्या दिवसात. तर म्हणजे त्यावेळेस मला वाटलं होतं की खूप मला अमेरिकेत बायका माझ्यासारख्या मिळतील. पण आय वॉज सो डिसल्युजन्ड की जवळजवळ 74 सालापर्यंत अमेरिकेतल्या बायकांना क्रेडिट कार्ड किंवा त्यांचं बँक अकाउंट मेल को सायनर असल्याशिवाय काढता येत नव्हतं.
अमेरिकेत काढता येत नव्हतं. 74 सालापर्यंत येत नव्हतं. माय गॉड. आणि म्हणजे आपण म्हणतो की भारत हा पिछडलेला देश आहे. अजिबात नाहीये. म्हणजे भारतातल्या बायकांना मत सुद्धा लवकर द्यायला यायला लागलं अमेरिकेतल्या बायकांपेक्षा. म्हणजे याचा अर्थ की अमेरिका हा प्रगत राष्ट्र म्हटलं तरीही ते या सगळ्या बाबतीत म्हणजे मेल शोव्हिनिझमच्या बाबतीत किती मागासलेलं आहे. आय थिंक दुरून डोंगर साजरे असं म्हणतो ना आपण मराठीत, तसं आहे ते. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मला तो एक पहिला एकदम धक्का होता. मी 77 साली गेले, म्हणजे आपण म्हणतो जस्ट 3 वर्षापूर्वी मी पोचले त्याच्या आधी. आणखीन मी कॉर्पोरेट थिंक टँक AT&T बेल लॅब्स मध्ये काम करायला सुरुवात केली MS झाल्यावर. आणि मला तेव्हा वाटलं होतं की मला खूप रोल मॉडेल्स मिळतील, बायका रोल मॉडेल्स. तर मला असं कोणीच मिळालं नाही. तो पण एक पुढचा धक्का होता मला. आणि मग लक्षात आलं की साधारण 70 मध्ये शिकलेल्या आणि ज्यांना करिअर करायची आहे अशा बायका कॉर्पोरेशन मध्ये यायला लागल्या होत्या. 70 मध्ये म्हणजे 1970s मध्ये. 1970s मध्ये. कारण त्याच्या आधी ज्या होत्या त्या नर्सेस होत्या, स्कूल टीचर्स होत्या किंवा सेक्रेटरी वगैरे अशा पद्धतीच्या होत्या. अच्छा, म्हणजे आपल्याकडे जसं पूर्वी होतं, बायकांनी एवढंच करा, त्यांचं जग एवढंच होतं. म्हणजे विमान चालवताना एखादी लेडी पायलट असेल तर लोक घाबरायचे, कारण ही शिकलेली नसणार, हिला काही येणार नाही, स्किल्स नसणार, अशासारखं. त्यामुळे आमच्या वेळेला पायवाटा सुद्धा नव्हत्या, असं मी म्हणेन की कॉर्पोरेट मध्ये कसं जायचं, कसं पुढे जायचं. हमरस्ता तर सोड, आमच्या म्हणजे आमचे रस्ते आम्हाला शोधायला लागत नव्हता. हमरस्ता राहू दे, रस्ता पण नव्हता. त्यामुळे वी वर द ट्रेल ब्लेझर्स, आमची पिढी असं म्हणेन मी. आणि सुरुवातीला एक मी पुस्तक वाचलं, म्हणजे मी वाचनाची मला अतिशय आवड होती लहानपणापासून. एक पुस्तक वाचलं, गेम्स मदर नेव्हर टॉट यू. मी म्हटलं की काय असेल गेम्स म्हणजे काय, तर ते पुस्तक की कॉर्पोरेट गेम्समनशिप वरचं पुस्तक होतं ते. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की पुरुष येतात कॉर्पोरेशन मध्ये ते पोकर खेळायच्या तयारीने येतात, आणि बायका येतात त्या रमी खेळायच्या तयारीने येतात. आणि मग त्या पुस्तकात त्यांनी शिकवलं आम्हाला किंवा लिहिलं होतं की पोकर म्हणजे काय, फरक काय दोन्हीमध्ये. तर पोकर म्हणजे आताच्या लोकांना माहितीये पोकर, त्यावेळेस एवढा माहिती नव्हता भारतात सुद्धा. पण पोकर म्हणजे तुमच्याजवळ चिप्स असतात आणि ते धाडसाने तुम्ही बेट्स लावायच्या चिप्स, आणि आपला पोकर म्हणजे निर्विकार चेहरा ठेवून बेट्स लावायच्या, आणि आपला डाव, माझा डाव तुझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे किंवा व्हॅल्युएबल आहे हे मला तुला पटवून द्यायचं, असू देत नाही तर नसू देत तरी सुद्धा. मग त्याच्यासाठी पोकरच्या खाणाखुणा, त्यांचे पॉवर सिम्बल्स, असं सगळं असायचं ना. तर कॉर्पोरेटचा पोकर म्हणजे काय, चिप्स, म्हणजे पोकर खेळताना जिंकतो त्याच्याकडे सगळ्या चिप्स येतात. म्हणजे मला तुला असं कन्व्हिन्स करायचंय की यू फोल्ड, तर यू लिव्ह द टेबल, तुझ्या चिप्स मला मिळायला पाहिजेत, तसं प्रत्येकाच्या चिप्स मला मिळायला पाहिजेत, म्हणजे मी जिंकलो. दॅट्स व्हॉट कॉम्पिटिशन इज ऑल अबाउट. राईट. तर मी जिंकले म्हणजे मला सगळ्यांच्या चिप्स मिळाल्या. आणि याचा अर्थ माझ्याकडची कार्ड्स बेस्ट असली पाहिजेत हे अजिबात नाही. मला तुम्हाला इट्स अ माइंड गेम. परफेक्ट. मला सगळ्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे की माझ्याकडच्या चिप्स ह्या सगळ्यात व्हॅल्युएबल्स आहे. म्हणजे जसं इव्हन फॉर दॅट मॅटर आपण टेनिस मध्ये वगैरे पण पाहतो. बरोबर. टेनिस इज अ गेम ऑफ पेशन्स. तिथे कोण 4 तास खेळू शकतं किंवा कोण 2 तासात दमून जातं, तसा प्रश्न आहे. आणि तसंच आहे. आणि त्यामुळे कॉर्पोरेशन मध्ये मी जिंकते म्हणजे मला मनी, पॉवर आणि इन्फ्लुअन्स. राईट. आणि चिप्स कसं की व्हाईट मॅन, आणि मी व्हाईट असं स्पेसिफिकली म्हणते कारण ब्लॅक इज नॉट द सेम. ब्लॅक मेल इज नॉट द सेम एज व्हाईट मेल. तर ब्लॅक मेल्स दे गॉट द चिप्स, इट्स असूम दे हॅव द चिप्स. आणि आपण जसं पूर्वी करायचो किंवा हल्ली करतो तसंच त्यावेळेस सुद्धा लहान मुलांना कायम टीम स्पोर्ट्स, त्यांना कायम मेंटोरिंग मिळायचं, त्यांना कायम लहानपणापासून
विनिंग इज द ओनली थिंग, ही ऍटिट्यूड डेव्हलप झालेली असायची कोणाकडे? लहान मुलांच्या पासून. कोणामध्ये? व्हाईट व्हाईट मेल्स आणि ब्लॅक मेल्स किंवा इंडियन मेल्स, ते डिफरंट. वी आर लाईक वी हॅव टू सर्व अदर्स. वी हॅव टू सर्व अदर्स अँड व्हॉटएव्हर यू कॅन यू गेट इट, दॅट्स ऑल. म्हणजे इतरांना कसं यू हॅव टू बी नंबर वन हे शिकवलं जातच नाही त्यांना. पण व्हाईट मेल त्यांना पहिल्यापासून माहिती असतं विनिंग इज द ओनली थिंग. आणि व्हाईट वुमेन त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही कशाला उगाच भांडताय, म्हणजे कन्फ्रंट करू नका, मोल्ड व्हा. पण त्यांना निदान कल्चर तरी माहिती होतं त्यांच्या भावांमुळे म्हणा किंवा वडिलांमुळे म्हणा. पण मला ते पण माहिती नव्हतं ना, कारण भारतातनं मी गेलेली होते. बरोबर. तर मग हे पोकर खेळायला कसं शिकायचं, त्याचे पॉवर सिम्बल्स काय. त्यावेळेस आम्हाला सांगायचे की तुम्ही ब्लाउज घाला पण त्याला टाय असला पाहिजे, कारण टाय इज द सिम्बल ऑफ मेल व्हरिलिटी. म्हणजे आपण लिंग म्हणू मराठीत त्याला. तर मी सारखं म्हणायची की टाय घालून कसं होणार, मी काय मेल होऊ शकत नाही टाय घातला म्हणून. आणि इट्स अ माइंड गेम. तर टायने काय फरक पडतो. तर मग मी माझे पॉवर सिम्बल्स सुरू केले की हाऊ कॅन आय बिल्ड माय ओन पॉवर सिम्बल्स. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. कारण मला सगळं माइंड गेम म्हणजे हाऊ डू आय कॅरी माय सेल्फ, हाऊ डू आय बिहेव, असं शिकत. मला एकदा आठवतंय, आय वॉज सपोज टू गो टू अ पार्टी समवेअर इन ताज, अँड ओके, दिवसभर मी एका ड्रेस ना, साडी होती, चांगली होती साडी, बरोबर. पण मी सकाळी 6 वाजल्यापासून आय वॉज वेअरिंग दॅट साडी, बरोबर. अँड इन द इव्हनिंग वी वर सपोज टू गो फॉर अ पार्टी, अँड आय वॉज टोल्ड सकाळपासून घातलेली, नाही यू चेंज. आणि मला खुन्नस आली. म्हटलं मी सकाळपासून घातलीये जरी तरी इट्स अ गुड साडी, आय कॅन व्हेरी वेल कॅरी इट फॉर द पार्टी. एक्झॅक्टली. नाही यू शुड चेंज. मला ऍक्च्युअली खुन्नस आली. दॅट वॉज वे बॅक इन 1970s. We're talking the same period. बरोबर. बोथ आर द सेम पिरियड. त्याच्यामुळे त्या पिरियड मध्ये. आणि त्यावेळेला खुन्नस आल्यावर मी काय करावं, तर त्यावेळेला मी अशीच कुठून तरी ना, I had purchased 3 sarees for 200 rupees. ओके, एकदम फालतू काहीतरी साडी नसून गेली. प्युअर कॉटनची साडी. बट इट वॉज अ कॉटन साडी. अँड म्हणजे ती 100 रुपयाची पण नव्हती ती साडी तरी पण. आणि आधी मी घातली होती ती त्यावेळेची 2000ची साडी होती. पण मी ती घालून गेले. बरोबर. बट द वे इन विच आय वॉज कॅरिंग, यू नो व्हॉट हॅपन्ड? द लेडीज वर आस्किंग, wow, such a beautiful saree, from where you got it? But you carried it. That's the most important thing. It's the attitude. आणि मग मी फक्त त्यांना, it's cotton, yes, it is really difficult to maintain. Yeah, that's right. And how much it is costing? I don't know. I got it as a gift. It was a while ago. I don't remember. No, it was a gift. I got it as a gift. So you don't know, not at all. म्हणजे it's all about the mind game. It was a mind game. It's a mind game, and how do you present yourself? मला आश्चर्य हे वाटलं की मी खुन्नस म्हणून अशी फालतू साडी घालून गेले होते, त्याला अप्रिशिएशन मिळालं. आणि उलट पण असं पण विचारू शकतो, आर यू गोइंग टू चेंज? या पुरुषांना तुम्ही सकाळपासून तोच सूट घातलाय, आर यू गोइंग टू चेंज? ऍब्सोल्युटली. म्हणजे असं पण उलट आपण विचारू शकतो. जेव्हा आपण म्हणजे त्यावेळेस कसं होतं की बायका म्हणजे भांडकुदळ असतात, पुरुष म्हणजे असर्टिव्ह असतात, ते लीडर्स असतात, बायका म्हणजे इमोशनल असतात, असे जे स्टेरिओटाइप्स असतात ना, तर त्याच्यासाठी आपण स्वतः कसं उभं राहू शकतो हे एक महत्वाचं. आणि या गोष्टी आता मी व्हेन आय लुक बॅक, मी म्हणेन की जे पोकरचे जे पॉवर सिम्बल्स म्हणा किंवा पोकर कसा खेळायचा, हे मला ऍक्च्युली पुरुषांनी शिकवलं, बायकांनी नाही शिकवलं. बायका शिकवू शकत नाही, त्यांना माहिती कुठे, आणि असलं तरी बायकांना मदत करत नाहीत. म्हणजे काही वेळेला मी म्हणते की आपला जो हा संघर्ष असतो तो प्रत्यक्ष पुरुषाशी नसतो, पुरुष प्रधान संस्कृतीशी असतो, आणि ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आय वुड टेल यू, इवन व्हेन इट कम्स टू लॉ, आय एम डेफिनेटली गोइंग टू प्रपोज सम काइंड ऑफ legal amendments very soon. Okay. Where
आय हॅव नोटिस्ड दॅट मेजॉरिटी ऑफ द लॉज आर अगेन्स्ट, म्हणजे बाईला पुरुषापासून प्रोटेक्शन देणारे कायदे आहेत, पण बाईला बाईपासून प्रोटेक्शन देणारे कायदे नाही आहेत. ते पाहिजेत बरोबर. ऍज अ इंडिव्हिज्युअल यू गॅट टू हॅव एन म्हणजे असं मी सांगेन की जसं जसं माझं कॉर्पोरेट करिअरमध्ये I had leadership positions, I moved up in the corporate ladder, that the best compliment I can get from a man was, she has balls. कारण ही त्यांची जी भाषा होती ना ती सुद्धा ऑल रिलेटेड टू मेल सेक्शुअल ऑर्गन्स. म्हणजे आज आपण म्हणेन की प्रोफेन होती, ठीक आहे, पण दॅट वॉज द लँग्वेज. ते आपल्याला त्याचा कम्फर्ट झोन आपला वाढवायला पाहिजे की आपण त्या दिस इज व्हॉट इट इज, तुला आवडो न आवडो, जोपर्यंत आपण म्हणजे जोपर्यंत आपण मास्टर द कॉर्पोरेट गेम तोपर्यंत आपण त्याचे रूल्स बदलू शकत नाही. सर्वात महत्वाचं जे आहे ते आपल्याला रूल्स, यू मस्ट लर्न द रूल्स फर्स्ट. ऍब्सोल्युटली बरोबर. तर ते मी खूप शिकले त्यावेळेला. आणि मला वाटतं तेच या पुस्तकातनं पण पुष्कळ मिळणार आहे लोकांना. मी खूप अशी उदाहरणं दिली आहेत पुस्तकात की गोष्टी सांगितल्या आहेत म्हणेन मी, बिरबलाच्या गोष्टीसारखं. फक्त मी तात्पर्य लिहिलं नाही, ते तुमचं तुम्ही शोधायचं, प्रत्येकाने आपापलं शोधायचं. कारण प्रत्येक जण ती गोष्ट वेगवेगळ्या दृष्टीने बघणार, त्यामुळे त्यांचं तात्पर्य वेगवेगळं येणार. प्रत्येकाला कसं असतं ना की सुगंध तोच असतो, बरोबर. इंटरप्रेट प्रत्येक वेगवेगळं करतात. आणि दुसरं पण माझ्या एक आहे त्या पुस्तकाबद्दल की मी अशा ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, तर आय होप की एव्हरी रीडर ऍटलीस्ट फाइंड्स एक किंवा दोन गोष्टी. I hope that they will find, oh, I can see myself in that situation, or I know somebody who was in that situation. Right. आणि असं जर रिलेट करू शकले मी माझे अनुभव, कारण जरी ते भारताबाहेरचे असले तरी ते माणसाचे अनुभव आहेत. आणि प्रत्येक माणसाचे अनुभव, भारत असो, युरोप असो, एशिया असो, कुठेही असले तरी शेवटी माणसाचे अनुभव आहेत. निश्चित, प्रश्नच नाही. आणि मी म्हणेन की एक 4 प्रकारचे रोल्स अतिशय मला महत्वाचे ठरले माझ्या कॉर्पोरेटमध्ये. एक म्हणजे मेंटोर, दुसरा म्हणजे ॲलाय, तिसरा म्हणजे स्पॉन्सर, आणि चौथा म्हणजे साऊंडिंग बोर्ड. तर त्या पुस्तकात मी खूप माझ्या डेफिनेशन्स दिल्या आहेत. कारण महत्वाचं म्हणजे माझ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डिक्शनरीच्या बरोबर एक्झॅक्टली तशाच असतील असं नाही, अनुभवाच्या आहेत त्या. त्यामुळे मी माझ्या डेफिनेशन्स दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे माझे अनुभव दिलेत. आता एकच सांगते मी अनुभव, आपल्याला वेळ कमी आहे तर. एका मेंटोरचा मी अनुभव सांगते. तर मला सॉफ्ट स्किल्स शिकायचे होते आणि मग सॉफ्ट स्किल्स कसं शिकणार असा विचार करत होते. तुम्ही म्हटलं की मी माणसं वाचूया, मला कोणाची सॉफ्ट स्किल आवडतात, तर मग मी त्याच्याकडनं शिकणार असं मी विचार करायला लागले. तर असाच एक माणूस भेटला, एकदम बास्केटबॉल फॅन तो. आणि त्यामुळे काही पण बोलताना तो त्याच्या ऑफिसमध्ये एक असा नर्फ, असं एक छोटं बास्केटबॉलचं हुप होतं, एवढा छोटा नर्फ बॉल होता, असं सारखं टाकत राहायचा त्या जातोय की नाही हुप मधनं, आणि सारखी बास्केटबॉलची भाषा बोलायचा. तर तो मला म्हणाला, विनया, यू हॅव टू बी मग्झी. मला पहिल्यांदा कळेना व्हॉट्स अ मग्झी. तर मग्झी बो नावाचा एक प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर होता त्यावेळेला. 5 फूट 3 इंच एवढा उंच होता, आणि बाकी सगळे 6 फूट 6.5 7 फूट, म्हणजे टिपिकल बास्केटबॉल प्लेअर. आणि ही वॉज अ स्टील्स लीडर. तर तो काय करायचा, मोठ्या लोकांच्या पायातनं खालनं जायचा तो, किंवा त्यांचे असे हात पसरलेले असले ना, त्यांनी बॉल खालून जायचा पळून, आणि छोटा असल्यामुळे तो जाऊ शकायचा, बॉल चोरायचा. तर ही वॉज द स्टील्स लीडर. तर मला जॉर्जने सांगितलं, तो माझ्या मेंटोरचं नाव, की बी अ मग्झी, कारण तुझ्याकडे कायम तू बाई म्हणून आणि एशियन म्हणून लोक बघणार. तर तुझी फ्रेमवर्क, स्टेरिओटाईप असतो ना प्रत्येकाचा, की ही असं बोलणार, असं करणार, तसं करणार. तर डू समथिंग सो अनएक्सपेक्टेड
आणि पुट देम ऑफ बॅलन्स. आणि मगजीने काय केलं की त्याचा परसिव्ह डिसएडव्हान्टेज जो होता की हाईट, he turned that into or transformed that into a unique disadvantage into his unique strength. Yes, USP. तर बी अ मगजी, तर मला सारखं तो सांगायचा बी अ मगजी. तर हे अशा एका मेंटरने मला शिकवलं. लवली. तर अशा खूप गोष्टी पुस्तकात आहेत. अमेझिंग अमेझिंग. सो रीडर्स नक्की हे पुस्तक पाहायचं. आणि बोल ना. दॅट्स इट. म्हणजे काय माहितीये का, आणखीन एक यशाची गुरुकिल्ली बरोबर सक्षमाशी कनेक्टेड असलेल्यांच्या करता आणखीन एक गुड न्यूज आहे. विनया गोरे लवकरच सक्षमामध्ये ऍक्टिव्ह होत आहेत. आणि हे सगळं करताना मी खूप चुका केल्या. ही पहिली महत्वाची गोष्ट की खूप चुका केल्या, पण प्रत्येक चुकीमधनं काहीतरी शिकत गेले. आणि जेवढ्या नेव्हर डू द सेम मिस्टेक अगेन. दॅट्स राईट. आणि दुसरं मी सांगेन त्या चुकांच्या बाबतीत, असं घोड्यावर बसल्यासारखं मला वाटायचं. कारण माझा कम्फर्ट झोन कायम मी वाढवत राहिले. तर घोडा चौखूर उधळतोय, घोड्यावरनं पडल्यावर परत घोड्यावर बसायचं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे घोडा जाऊ नाही द्यायचा, लगाम हातात धरायचा. आपल्या हातात लगाम पाहिजे. जाऊ द्यायचं. पडलं तर पडलं, पण लगाम हातात आपल्या पाहिजे. कारण लगाम हातात पाहिजे म्हणजे काय, ट्रान्सलेट्स इनटू मला काय करायचंय आणि ते का करायचंय हे माझं क्लॅरिटी पाहिजे. जेवढी माझ्यात क्लॅरिटी असेल तेवढा माझा घोडा कमी उधळेल, तेवढ्या मी कमी वेळेला पडेल. करेक्ट. त्यामुळे लगाम कायम माझ्या हातात असायला पाहिजे. 100%. दॅट्स द नेम ऑफ द गेम. आणखीन मी असं करत असताना सर्व्हंट लिडरशिप हा माझा मी लिडरशिपचा ब्रँड ठरवला. तर सर्व्हंट लिडरशिप म्हणजे काय थोडक्यात, की आय एम नॉट गोइंग टू बी अ मायक्रो मॅनेजर. म्हणजे आता तू आर्य चाणक्याबद्दल वाचला असेल, त्यांनी लिहिलेलं आहे की राजाने कसं असावं, कौटिल्य. दॅट्स सर्व्हंट लिडरशिप. म्हणजे माझ्या टीमचा सर्वात जास्तीत जास्त विकास कसा करता येईल ही माझी जबाबदारी. करेक्ट. I'm not going to micromanage. I'm going to not hope, but I'm going to explain to them what and why and leave them for how. Yes. कारण प्रत्येकाची स्किल सेट हे वेगवेगळे असते आणि त्याच्यासाठी त्यांना ती मोकळीक द्यायला पाहिजे. नक्कीच. आणि दुसरं पण आहे त्याच्या ह्याच्यात की जर आपण अशी दिली तर त्यांना शिकवायला पाहिजे की हाऊ टू बी अन एम्पॉवर्ड एम्प्लॉई. येस. कारण नुसती एम्पॉवरमेंट देऊन चालत नाही, त्यांना कम्फर्ट झोन पाहिजे की एम्पॉवरमेंट घ्यायची कशी. आणि दुसरं एक केलं त्याच्यात मी, ॲज अ लीडर इट्स माय जॉब टू क्रिएट ए व्हेरी कम्फर्टेबल अँड सेफ एन्व्हायरमेंट फॉर यू टू मेक मिस्टेक्स. दॅट्स ट्रू. कारण आपण स्वतःच्या चुकांमधून जेवढं शिकू शकतो तेवढं वाचून होत नाही. वाचून कधीच होत. तर माझ्या टीमला मी मिस्टेक्स करायची ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे आणि त्यांना असं नाही वाटायला पाहिजे अरे मी चुकले म्हणजे आता मला ही डिमोट करणार, काढून टाकणार. तर क्रिएट अन अम्ब्रेला फॉर देम की इट्स ओके टू मेक मिस्टेक्स एज लॉंग एज यू लर्न फ्रॉम इट. तर ते दोन या महत्वाच्या गोष्टी विच आर पार्ट ऑफ सर्व्हंट लिडरशिप. तर तसं मी म्हणेन ते महत्वाचं होतं. राईट. आणि त्याच्या जोडीला मी एक पुस्तकात लिहिलंय की आपण तानपुराची ताण असते ना, स्ट्रिंग्स, त्याला जर खूप ताण दिला तरी म्युझिक होत नाही, कमी ताण दिला तरी म्युझिक होत नाही. इट शुड बी द राईट अमाउंट ऑफ स्ट्रेस. तर तसं आपल्या आयुष्यात स्ट्रेस नॉट द डिस्ट्रेस. दॅट्स राईट. तर तसं आपलं आयुष्य तसं असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग मला निसर्गाची अतिशय आवड होती पहिल्यापासून. आणि निसर्गातून जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्याचा कसा उपयोग करता येईल, आणि उपयोग करता येईल म्हणण्यापेक्षा त्याच्यातून आनंद एवढा मिळतो आपल्याला. आणि त्याच्यासाठी मग मी स्कीइंग शिकले, मी सेलिंग शिकले, कायाकिंग करायला लागले. पण मला वाटतं राईट नाउ ॲट द एज ऑफ 72 यू डू ऑल दिस. येस, आय डू ऑल दोज थिंग्स. पण त्या प्रत्येक वेळेला कष्ट करायला लागतात, कष्टाशिवाय काही मिळत नाही.
स्कीइंग करायचं तर मग स्कीइंगचं एक्सरसाइज, स्कीइंगचा फॉर्म, स्कीइंगला कशी फ्लेक्सिबिलिटी लागते, बॅलन्स कसा करायला लागतो. प्रत्येक स्पोर्टला असं काहीतरी वेगळं असतं, पण त्याच्यातून वेगळा आनंद मिळतो. आणि पुन्हा मी मगाशी म्हटलं, इट्स अ सिम्बायोटिक रिलेशनशिप, प्रोफेशनल आणि पर्सनल. पण त्याच्या जोडीला मी लॅटिन बॉलरूम डान्स शिकायला लागले. पण मला पहिलं कसं होतं, मी शिकायला लागले म्हणजे मी शाळेत जायचं. पहिलं काय, डान्सिंग स्कूलला नाव घातलं. त्याने मग 1 2, मग हा डावा हात, हा उजवा हात, पाऊल इकडे टाका, असं तसं सुरू केलं. तर ते काय मला जमेना, म्हणजे येतच नव्हतं आधी डान्स वगैरे. आय गॉट टू लेफ्ट फीट वगैरे असं म्हणते. पण मला असंच जिम मध्ये एक मित्र भेटला, म्हणजे असंच बोलता बोलता मित्र झाला नंतर तो. मी म्हंटल मी डान्सिंग शिकते. तर म्हटलं मग म्हणजे काय शिकते. मी म्हटलं तिथे फ्रेड एस्टेर डान्स स्कूलला जाते. हे दॅट्स नॉट डान्सिंग मला म्हणलं. ही टर्न्ड आउट टू बी अ फॅन्टॅस्टिक डान्सर लेटर ऑन, म्हणजे नंतर कळलं. तर तो म्हणला डान्सिंग म्हणजे काय, put your hand on your heart, feel the rhythm of your heart, tak tak tak, count it. आणि तो म्हणला म्युझिक शुड गो डीप इन टू युअर हार्ट, आणि मग ते उसळी येऊन बाहेर पडणं म्हणजे डान्सिंग. म्हणजे ब्युटिफुल डेफिनेशन. आय नो. तर त्यांनी मला खरं डान्सिंग कसं आहे ते त्यांनी मला शिकवलं. म्हणजे फील द म्युझिक, फील द रिदम, and feel it in your heart. So your heart should beat with the rhythm. Usually your heart is just going to beat thump thump, but if the music is inside your body, your heartbeat is going to change. And ते मला सारखं सांगायचं, feel the rhythm, put your hand in your heart, feel the rhythm, feel the rhythm. आणि ते म्युझिक उसळी आणून बाहेर पडलं म्हणजे डान्सिंग. म्हणजे असे मला मित्र मिळत गेले. खूप लोकांनी मला या प्रवासात मदत केली. पण मी म्हणेन, मी तोंड उघडल्याशिवाय कोणी मदत नाही केली. आय नो. आपण तोंड उघडून सांगायला पाहिजे की मला हे शिकायचंय, हे करायचंय. खूप लोक मदत करतात आपल्याला. फक्त आपल्याला वाय अँड वाय नॉट काय आहे ते आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे डिसिजन मेकिंग माझ्या दृष्टीने. कारण देर इज नेव्हर परफेक्ट डिसिजन अँड परफेक्ट टाइम. तर त्या वेळेला जी काय माहिती आपल्या बरोबर असेल आपल्या जवळ, ती वापरून डिसिजन घ्यायला पाहिजे. परफेक्ट. कारण अदरवाईज इट्स अनालिसिस पॅरालिसिस. कधीच आपण डिसिजन घेणार नाही आणि कधीच इट्स नेव्हर अ राईट टाइम. कारण आपण कायम आपले डिसिजन बदलू शकतो, चेंज करू शकतो, आणि चुकला तर आपण त्या चुकीतनं शिकू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने आता मी एवढ्या देशात काम केलं, एवढ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये काम केलं, वेगवेगळ्या बिझनेस फंक्शन्समध्ये काम केलं, मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम केलं, स्टार्टअप्समध्ये काम केलं, मेंटोरिंग केलं. त्या सगळ्यातनं मी म्हणेन देर वॉज अ कॉमन थीम. 3 गोष्टी कुठेही मी गेले तरी त्या उपयोगी पडल्या. एक म्हणजे सॉफ्ट स्किल्स, दुसरं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, आणि तिसरी म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग. म्हणजे प्रॉब्लेम तोच असेल, पण तो क्रिएटिव्हली त्याच्याकडे आपण वेगळं सोल्युशन कसं काढू शकू, या 3 गोष्टी मला अतिशय 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 उपयोगी पडल्या संबंध आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात. आणि मी असं म्हणेन की मी जेव्हा पहिल्यांदा आम्ही सेलिंग करायला शिकलो तेव्हा चुकून वादळात सापडलो, अनएक्सपेक्टेड. म्हणजे 5-5 फुटाच्या लाटा आमच्या बाववरनं वगैरे येत होत्या. पण अख्खं आयुष्य जर मी म्हटलं तर मी म्हणेन आतापर्यंतचं आयुष्य की काम सीज नेव्हर मेक गुड सेलर्स. त्यावेळेला ऍक्च्युअल सी होत्या, ऍक्च्युअल लाटा होत्या, पण बाकीच्या आयुष्यात स्टील देर इज नेव्हर काम सीज. जर कोणाला तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात आणि त्याला आपण रिॲक्ट कसं करतो हे महत्वाचं आहे. अडचणी आल्या हे महत्वाचं नाही. इफ यू गेट पॅनिक युअर शिप इज डेफिनेटली गोइंग टू कॅप्साइज. एक्झॅक्टली. त्यामुळे काम सीज नेव्हर मेड गुड सेलर्स. तर हे माझ्या आयुष्याचं गमक आहे म्हणायचं. अमेझिंग. आणि आय वुड डेफिनेटली से वन थिंग आउट हिअर इज प्रेक्षकांना मुद्दाम की हे प्रत्येक व्यक्तीनी, प्रत्येक नुसत्या उद्योजकांनी नाही, प्रत्येक व्यक्तीने शिकण्यासारखं. इट्स अबाउट लिव्हिंग.
म्हणजे ते जोपर्यंत येत नाही ना माणूस यशस्वी नाही होऊ शकत. आणि ही यशाची गुरु केली आहे. नाही, मग ते कॉर्पोरेट तुम्ही एम्प्लॉई असू दे, उद्योजक, इव्हन हाऊसवाईफ सुद्धा. हो, म्हणजे नुसतं घराच्या बाहेर नाही, घरात सुद्धा. कारण एक साधी गोष्ट सांगते, सुरुवातीला आम्हाला मुलींना म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला सारखे सांगायचे की तुम्ही एवढं छान काम करता, इतकं हुशार आहात, अमुक तमुक तमुक, पण आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या होत्या त्या स्टॅटस को ठेवणाऱ्या होत्या. म्हणजे आमची कामं जी होती त्याला मी अदृश्य कामं म्हणेन. जसं आपल्याकडे आपण हाऊसवाईफ म्हणू किंवा घरात काम करणारी बाई असते ना, ती इतकं दररोज इतके डिसिजन्स घेत असते डेली, पण तिची अदृश्य कामं असतात, कोणाला कळत नाही ती किती काम करते ते. एक्झॅक्टली. म्हणजे आय वुड से वन थिंग. एकदा मला आठवतंय कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये आय हॅड मेन्शन वन थिंग की जनरली ना मध्यमवर्गीय पुरुषांना किंवा उच्च मध्यमवर्गीय पुरुषांना सुद्धा फॉर दॅट मॅटर दे डोंट वॉन्ट अ लाईफ पार्टनर और वॉट एव्हर. दे वॉन्ट अ ग्लोरिफाईड मेड सर्वंट टू बी देअर वाईफ. म्हणून म्हणलं इतकं ब्लंटली मी बोलायची, लोकांना राग यायचा, पण दॅट्स अ फॅक्ट. म्हणून म्हणलं ना अदृश्य काम. म्हणजे आतापर्यंत मी जे बोलत गेले आहे ते फक्त कॉर्पोरेट नाही, फक्त उद्योजक नाही, माणसाबद्दल आहे. म्हणजे इव्हन हाऊसवाईफ्स हु आर रिअली 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 लेबरिंग ॲट होम. येस. आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत असं मला तरी वाटतं. 100%. आणि आता परिस्थिती बदलतीये, पण तरी सुद्धा बाईला तरी घरात काम करावंच लागतं, बाहेर काम करत असली तरी. काळामध्ये नवरे बायकांच्या बरोबरीने काम करतायत. म्हणजे निदान आता पुढच्या जनरेशन मध्ये मी पाहते ते. पण इव्हन 50च्या बायकांना सुद्धा खूप अजून आयुष्य आणि खूप आयुष्य पुढे आहे इव्हन 50च्या बायकांचं सुद्धा. त्यामुळे स्वतःच्या जीवन जगण्याची कला त्यांना आली पाहिजे. प्रश्न. आणि आय एम होपिंग दॅट्स व्हॉट आय एम. आणि आपण याच्यातनं मला वाटतं की या पुस्तकातनं मला मिळेल. आणि ऑफकोर्स पुन्हा केव्हा तरी आपण असंच भेटूया. नक्की. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि बघत राहा आणखीन पुढची यशाची गुरुकिल्ली. थँक्यू. तर मला सॉफ्ट स्किल्स शिकायचे होते आणि मग सॉफ्ट स्किल्स कसं शिकणार असा विचार करत होते. तुम्ही म्हटलं की मी माणसं वाचूया, मला कोणाची सॉफ्ट स्किल आवडतात, तर मग मी त्याच्याकडनं शिकणार असं मी विचार करायला लागले. तर असाच एक माणूस भेटला, एकदम बास्केटबॉल फॅन तो. आणि त्यामुळे काही पण बोलताना तो त्याच्या ऑफिसमध्ये एक असा असं एक छोटं बास्केटबॉलचं हुप होतं, एवढा छोटा नर्फ बॉल होता, असं सारखं टाकत राहायचा त्या जातोय की नाही हुप मधनं, आणि सारखी बास्केटबॉलची भाषा बोलायचा. तर तो मला म्हणाला, विनया, यू हॅव टू बी मगजी.